नित्य स्वामी दर्शन 12 ऑक्टोबर। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। काया वाचा मने स्वामी समर्थांना शरण जाणे ही सोपी गोष्ट नाही। त्यासाठी आपण स्वामींचे परमभक्त असावे लागते। मन सश्रद्ध आणि विचारांनी सदृढ असेल तर स्वामींचे स्मरण मनाच्या गाभाऱ्यात सतत निनादत राहते। अंतःकरणात स्वामींच्या नामाचा अथक घोष सतत घुमावा लागतो। संपूर्ण शरणागती स्वीकारायची असेल तर स्वामी नामात अष्टोप्रहर दंग राहावे लागते। थोडक्यात काय तर स्वामींना शरण जायचे असेल तर त्यांचे नामस्मरण आपल्या हृदयात झंकारत राहावे लागते। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी संपूर्ण शरणागतीच्या 3 पायऱ्या समजावून सांगतो। श्रद्धापूर्वक नामस्मरण ही शरणागतींची पहिली पायरी आहे। आपली सर्व विहित कर्मे मनापासून करायची आणि केलेली सर्व कर्मे स्वामींना मनपूर्वक अर्पण करायची ही शरणागतीची दुसरी पायरी आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर देहबुद्धीने न जगता आत्म्याच्या साक्षीने जगणे ही शरणागतीची तिसरी पायरी आहे। या तिसऱ्या पायरीवर उभे राहून स्वामींचे अखंड स्मरण केले की स्वामीमय अवस्था आपल्याला प्राप्त होते। शरणागती म्हणजे असहायता नव्हे किंवा परिस्थितीला नाईलाजाने केवळ शरण जाणे नव्हे। मानवी देह स्वामींच्या कृपेने लाभलेला आहे। त्याची मनी कृतज्ञता बाळगत भक्त जेव्हा स्वामींना अंतःकरणपूर्वक शरण जातो तेव्हा तो देह अस्तित्व विसरलेला असतो, शरणागतीचा मार्ग समजतो। परंतु त्या संपूर्ण शरणागतीच्या मानसिक अवस्थेपर्यंत साधक भक्त सहसा पोहोचत नाहीत, कारण त्यांची देहबुद्धी गळून पडत नाही। शरीर भावनेने साधक जेव्हा जगू लागतो तेव्हा देहामध्ये षडरिपूंचे साम्राज्य पसरलेले असते। जोपर्यंत षडरिपू देहात नांदत राहतात तोपर्यंत शरण अवस्था प्रयत्न करूनही लाभत नाही। त्यासाठी मनात प्रेमाचा आणि करुणेचा अमृत कुंभ भरून वाहावा लागतो। हा प्रेमाचा अमृत कुंभ एकदा का भरून वाहायला लागला की शरणागत मन स्वामींना संपूर्ण शरण जाते। मी कुणीही नाही ही भावना मनात मूळ धरू लागते। आपल्या भक्ती आयुष्याचा शिल्पकार केवळ स्वामीच आहेत हे भाव मनी उमलून येतात। स्वामींची चरणचिन्हे त्यावेळी आपल्या अंतःकरणावर उमटतात। तो भाग्यवान क्षण एकदा का प्राप्त झाला की स्वामी परमभक्तांसमोर प्रकट होतात। तो क्षण साफल्याचा ठरतो। ही शरणागतीची फलश्रुती। एवढे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झाले। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।